नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुन सायलीच्या आईवडिलांचा शोध घेतोय। तर एका बाजूला अश्विन आणि प्रिया हे दोघे जण सुभेदारांच्या घरी आलेले असतात, पण इथे संपूर्ण सुभेदार आणि सायली अश्विन आणि प्रियाला घरामध्ये राहू देत नाही। त्यांची चांगली आता घरातून हकलपट्टी केलेली असते। त्यामुळे इथे आता प्रियाने एक टेंट तयार केलेला असतो आणि त्याच्यामध्ये ती राहत असते। तिला असं वाटलं की सायली अर्जुन ज्या पद्धतीने बाहेर राहत होते त्या पद्धतीने मी सुद्धा राहीन, मग मला सुद्धा सुभेदार घरामध्ये घेतील। पण इथे आता सुभेदारांनी ठरवलेलं आहे की घरातली वाळवी आता बाहेर निघून गेले, तिला पुन्हा घरामध्ये आणायची नाही, नाहीतर पुन्हा घराला वाळवी लागतच राहील। त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता संपूर्ण सुभेदार या बाबतीत एकत्र आलेले असतात। काहीही झालं तरीसुद्धा अश्विन आणि प्रियाला घरामध्ये एंट्री द्यायची नाही। आणि एका बाजूला इथे अर्जुन सायलीच्या लहानपणीच्या काही गोष्टी सापडत आहेत का याची शोधाशोध करत असतो। एकदा का एखादी लीड मिळाली तर सायलीच्या आईवडिलांपर्यंत पोचता येईल असं अर्जुनला वाटत असतं। त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुनने खूपच महत्त्वाचं काम केलेलं असतं, ते म्हणजे स्केच आर्टिस्टला बोलावलेलं असतं। पण तिथे आता आय डीवरचा फोटो बघून स्केच करत असताना सायली त्या माणसाला बघते आणि त्यामुळे स्केच काही तयार होत नाही। परंतु प्रेक्षकांनो, आता येणाऱ्या भागामध्ये इथे अर्जुन सायलीच्या शाळेमध्ये जातो। सायलीच्या शाळेमध्ये गेल्यानंतर इथे आता रजिस्टरवरचा फोटो सायलीच्या नावापुढचा गायब झालेला असतो आणि प्रेक्षकांनो, गायब करणारी व्यक्ती असते नागराज। तेव्हा इथे अर्जुनला आता संशय येतो आणि आता शाळेच्या रजिस्टरवरील सायलीचा फोटो गायब करणाऱ्या नागराजला इथे अर्जुनने रंगे हात पकडलेलं असतं। आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, एवढ्यावरच अर्जुन थांबत नाही। अर्जुन आता घरी येतो आणि सगळं कपाट वगैरे प्रियाच्या रूममध्ये शोधाशोध करत असतो। तेव्हा एक कपाट असतं जे खूपच जास्त गच्च असल्यामुळे निघत नसतं, पण अर्जुन आपल्या इथे बुद्धीचा आणि ताकदीचा वापर करून ते कपाट उघडतं आणि त्याच्यामध्ये अर्जुनला इथे आता प्रियाचं गाठोडं सापडलेलं असतं। ते गाठोडं प्रियाचं नसून ते गाठोडं खरं तर सायलीचं असतं, म्हणजे लहानपणीच्या तन्वीचं। त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुनला सत्य समजलेलं असतं। आत्ता घरामध्ये तन्वी म्हणून वावरणारी प्रिया ही खोटारडी आहे, फ्रॉड आहे, आणि इथे जी सायली मधुकर म्हणून वावरणारी सायली आहे ती खरी तन्वी आहे, हे सत्य आता अर्जुनच्या समोर आलेलं असतं। त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने गोष्टी घडत जातात, उलगडत जातात, आपण सविस्तरपणे बघूया। प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे आता अर्जुन आणि सायली दोघे जण मिळून आणि त्याचबरोबर संपूर्ण सुभेदार कुटुंब प्रियाला आणि अश्विनला घरामध्ये घेत नाही, त्यांची हकलपट्टी आता घरातून बाहेर करतात। तेव्हा प्रेक्षकांनो, त्यांना घरातून बाहेर काढल्यानंतर इथे प्रिया म्हणत असते की अश्विन, काहीही झालं तरी मला घरामध्ये जायचं आहे, कारण ती आता मनामध्ये म्हणत असते की काही झालं तरीसुद्धा सुभेदारांची संपूर्ण प्रॉपर्टी मी लुबाडणार आणि त्यांना रस्त्यावरती आणणार, कारण त्यांच्यामुळे मला जेलमध्ये जावं लागलेलं आहे। त्यामुळे प्रिया म्हणते की अर्जुन, तुझ्यामुळे जेलमध्ये गेले आणि तुझ्या बायकोमुळे। आता तर बघ, तुम्हाला दोघांना तर धडा शिकवेनच, पण संपूर्ण सुभेदारांना सुद्धा रस्त्यावरती आणते की नाही बघच तू। तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता प्रियाने बंड पुकारलेलं असतं आणि त्यामुळे ती निर्णय घेते की मागच्या वेळेला जसं इथे तिने कल्पना आणि जेव्हा पूर्णाजीचे कान भरलेले असतात आणि अर्जुन सायली लग्न करून आलेले असतात, तेव्हा इथे कल्पनाने त्या दोघांना घरातून बाहेर काढलेलं असतं। त्या दोघांना घरामध्ये कुणीही घेत नसतं। तेव्हा इथे सायली आणि अर्जुन दोघेजण अंगणामध्ये आता साड्यांनी एक टेंट तयार करतात आणि त्याच्यामध्ये दोघेजण 2 दिवस राहतात। पण त्याच्यानंतरला प्रेक्षकांनो, अर्जुन इथे आपल्या बायकोला आता घरामध्ये बायकोचं स्थान आणि सुनेचं स्थान देण्याचा प्रयत्न करतो, तिला हक्क अधिकार देण्याचा प्रयत्न करतो आणि तो व्यवस्थितरित्या घरामध्ये प्रवेश करतो। पण इथे आता तेव्हा निदान सगळेजण अर्जुनच्या तरी बाजूने होते, पण आता सिच्युएशन अशी आहे की सगळेजण अश्विन आणि प्रियाच्या विरोधात आहेत। तेव्हा इथे प्रिया आता स्ट्रॅटेजी करते, ती म्हणते की आपण सुद्धा इथे टेंट करून राहूया, म्हणजे एक ना एक दिवस आपल्याला
सुभेदार घरामध्ये घेतील. कारण अश्विन, तू त्यांचा मुलगा आहेस, म्हणजे मला एक वेळ घेणार नाही पण तुला घेतील. आणि एकदा का तुला घरामध्ये घेतलं की मग मलासुद्धा घरामध्ये शिरकाव करता येईल. तेव्हा प्रेक्षकांनो, अश्विन आणि प्रिया दोघेजणं टेंटमध्ये राहत असतात. पण तिथे राहत असताना प्रियाची हालत खराब झालेली असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, आता इकडे अर्जुन प्रयत्न करत असतो, ह्या आता प्रियाकडे मला दुर्लक्ष करायचं आहे, मला आता सायलीकडे फोकस ठेवायचा आहे, फक्त आणि फक्त सायलीकडे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुन एक आयडिया करतो, स्केच आर्टिस्टला बोलावून घेतो आणि जे काही सायलीचा जो ID कार्ड आहे त्याच्यावरती सायलीचा जो फोटो असतो तो आता इथे अर्जुन म्हणतो की तुम्ही बघा आणि त्याचं स्केच तयार करण्याचा प्रयत्न करा. प्रेक्षकांनो, जर आपण बघायला गेलं तर आता टेक्नॉलॉजी इतकी पुढे गेलेली आहे की इथे स्केच तयार करण्यापेक्षा जर इथे सायबर वगैरेमध्ये जाऊन इथे कम्प्युटरवरती जर तो फोटो अटॅच केला असता आणि त्याचं जर इथे आता रिअल फोटो काढण्याचा प्रयत्न केला असता तरीसुद्धा तो निघू शकला असता. पण इथे आता अर्जुनने आधी स्केच तयार करायचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे इथे कम्प्युटरवरती हे काम लवकर झालं असतं. पण इथे आता थोडा वेळ जास्त घालवण्यासाठी त्यांनी स्केच आर्टिस्टला बोलावले आणि प्रेक्षकांनो, तिथे सायली येते आणि ती बघते तर काय, त्या माणसाच्या हातामध्ये तिचा ID असतो आणि तो माणूस स्केच तयार करण्याचा प्रयत्न करत असतो. सायलीला खूप जास्त राग येतो आणि सायली म्हणते, काय करताय तुम्ही, मी किती वेळा सांगितलं आहे तुम्हाला, माझा ID आहे ना तो फेकून द्या बरं, तो काही उपयोगाचा नाही आहे आता. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, सायली प्लीज प्लीज त्या ID बरोबर काही करू नकोस, तेवढीच आठवण आहे तुझी शाळेतली लहानपणीची, प्लीज तू काही करू नकोस. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो की माझी बायको काय मला आता घरी हे काम करू देणार नाही, मला एक काम करावं लागेल. जर आता मला शोधाशोध करायची असेल तर मला एक महत्त्वाचं काम करावं लागेल, ते म्हणजे माझ्या बायकोच्या मला लहानपणीच्या शाळेत जावं लागणार आहे. आणि इथे आता प्रिया सुटलेली असते, म्हणजे महिपत चिडलेलाच आहे. महिपत म्हणतो की आता ह्या चुचुंदरीला मी शांतपणे जगू देणार नाही. नागराज म्हणतो, बाबा तिच्याकडे आपला एक व्हिडिओ आहे माहिती आहे ना, तो व्हिडिओ जर व्हायरल झाला ना तर आपलं काही खरं नाही आहे. तेव्हा इकडे आता महिपत म्हणत असतो की मी तिला मारणार नाहीच आहे ना, तिला मारणार नाही आहे मी, पण जिवंतपणे तिला मरण यातना देणार आहे. आता बघा तिचं आयुष्य असं खडतर करून टाकतो ना की तिची हवाच पूर्ण टाईट झाली पाहिजे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे नागराज म्हणत असतो की आपल्याकडे सुद्धा तिचा काहीतरी वीक पॉईंट हवा, म्हणजे आता तिचं गाठोडं तर आपल्याकडे आहे, पण आता शाळेमध्ये तिच्या काही आपल्याला सापडेल का. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुन सायलीच्या आईवडिलांचा शोध घेतोय ही गोष्ट आता नागराजला समजलेली असते आणि नागराज म्हणतो, बापरे, हा अर्जुन आता सायलीच्या आईवडिलांचा शोध घेतोय, म्हणजे हा शोध घेण्यासाठी आता लहानपणीच्या तन्वीच्या शाळेतसुद्धा जाईल. म्हणजे त्या सायलीच्या जर शाळेमध्ये अर्जुन गेला तर रजिस्टरमध्ये नाव आणि त्याचबरोबर सायलीचा लहानपणीचा फोटो अर्जुनला सापडू शकतो. त्याच्यामुळे आता मलाच काहीतरी केलं पाहिजे. आणि प्रेक्षकांनो, हा नागराज, मूर्ख नागराज आता सायलीच्या शाळेमध्ये जातो. तिथे जाऊन रजिस्टरमध्ये सायलीचं जिथे नाव असतं समोर तिचा फोटो असतो, तो फोटो आता नागराजने गायब केलेला असतो. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता नागराजने फोटो गायब केल्यानंतर त्या ठिकाणी अर्जुन पोचलेला असतो. अर्जुनने त्या शाळेमध्ये प्रिन्सिपल बरोबर बोलणं केलेलं असतं आणि त्यांनी सांगितलेलं असतं की मला 2003 ते 2004 या वेळेमध्ये इथे जे लोक ॲडमिशन केलं होतं त्याच्यामध्ये सायली मधुकर हिचंसुद्धा ॲडमिशन झालं होतं, तेव्हाचं मला तुम्ही रजिस्टर दाखवाल का. तेव्हा इथे प्रिन्सिपल मॅडम म्हणतात, नक्कीच, तुम्हाला जर इतकी महत्त्वाची माहिती असेल तुमच्यासाठी तर मी नक्कीच तुम्हाला ते रजिस्टर दाखवू शकते. आणि तेव्हा इथे अर्जुन आता शाळेमध्ये जातो आणि तेव्हा इथे आता प्रिन्सिपल मॅडम म्हणत असतात की तुम्हाला जे रजिस्टर हवं होतं ते आम्ही काढून ठेवलेलं आहे, तुम्ही बघा, तुम्हाला जी माहिती हवी तुम्ही बघू शकता. तेव्हा अर्जुन इथे आता माहिती बघत असतो आणि पुढे गेल्यानंतर सायली मधुकर असं नाव असतं आणि तिच्या पुढे तो फोटो बघायला जातो तर प्रेक्षकांनो, लहानपणीच्या तन्वीचा फोटो नागराजने गायब केलेला असतो, त्याच्यासमोरचा फोटो त्याने काढून घेतलेला असतो. तेव्हा अर्जुन म्हणतो, मॅडम, म्हणजे सगळ्या मुलांच्या नावापुढे त्यांचे फोटोज आहेत, मग फक्त सायलीचा फोटो इथे का नाही आहे. तेव्हा मॅडम म्हणतात, सॉरी, पण सायलीचा फोटोसुद्धा होता, सायलीचा एकदम गोंडस फोटो होता, मला आठवतं आहे ना. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, मग आता नाही आहे.
तेव्हा इकडे मॅडम म्हणतात, हा फोटो कुणीतरी काढून घेतलेला आहे, म्हणजे बघा ना, हा फोटो आत्ताच कुणीतरी काढल्यासारखा वाटतोय. तेव्हा अर्जुन म्हणतो, सॉरी, पण माझ्या आधी कुणी इथे आलं होतं का आणि हे रजिस्टर कुणी बघितलं आहे का? फक्त तुम्ही मला सांगू शकता? तेव्हा इथे एक माणूस म्हणतो की हो, इथे एक माणूस आधीसुद्धा आला होता आणि त्यानेसुद्धा सेम रजिस्टर मागितलं होतं बघायला. तेव्हा इथे अर्जुनला संशय येतो आणि अर्जुन म्हणतो, कसा होता तो माणूस, काही सांगू शकाल? तेव्हा असा नेमकीच उंची, गोरा आणि त्याचे केस थोडे असे लांब होते, उभे केस विंचरले होते आणि तो माणूस इथे आला होता. त्याने हे रजिस्टर बघितले. तेव्हा अर्जुन म्हणतो की तुम्ही त्याचा फोटो वगैरे दाखवला तर ओळखू शकता तो माणूस नक्की कोण होता? तेव्हा इथे तो माणूस म्हणतो, हो नक्कीच नक्कीच, आम्ही तुम्हाला सांगू शकतो की तो माणूस कोण होता. तेव्हा अर्जुन आता मोबाईलमध्ये इथे आता रविराज काका, त्याचबरोबर नागराज, असे बरेचसे एक एक फोटो तो दाखवत असतो. तेव्हा इथे आता महिपतचा फोटो दाखवला जातो, नंतर नागराजचा फोटो दाखवला जातो. तो माणूस म्हणतो, हाच आहे तो माणूस जो इथे आला होता आणि त्यानेच हा फोटो गायब केला असेल, त्यानेसुद्धा सेम रजिस्टर मागितलं होतं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुनला संशय येतो की या सगळ्याच्या मुळाशी कदाचित नागराज नाही आहे ना. तेव्हा इथे अर्जुन आता रविराज काकांना फोन करतो आणि तो म्हणत असतो की काका, ज्या वेळेला तन्वी तुझ्याकडे आली होती त्यावेळेला तिने तिचं गाठोडं वगैरे तुला दाखवलं होतं का? तेव्हा इथे प्रेक्षकांनो रविराज काका म्हणतात, हो, तिने मला तिच्या लहानपणीचं गाठोडं दाखवलं होतं. त्याच्यामध्ये लहानपणीचा तिचा फोटो, काही वस्तू होत्या, ते मी बघितलं आहे. मग ते गाठोडं आता कुठे आहे? तेव्हा रविराज काका म्हणतात, मला माहिती नाही, कारण प्रियाच ते गाठोडं घेऊन गेली होती. त्याबद्दल मला काही एवढं फारसं माहिती नाही आहे, नंतर मी ते बघितलंसुद्धा नाही. तेव्हा इथे आता अर्जुन म्हणतो, मी तुला रिक्वेस्ट करू का, तिथे तन्वीच्या रूममध्ये जरा प्रतिमा आत्याला चेक करायला सांग ना, लाल रंगाचं गाठोडं आहे का? रविराज म्हणतो, ठीक आहे, सांगतो. आणि इथे रविराज काका प्रतिमाला म्हणत असतात की अर्जुनचा निरोप आहे तुझ्यासाठी, त्याने इथे प्रियाचं गाठोडं आहे का तिच्या रूममध्ये चेक करायला सांगितले. तेव्हा इथे शोधाशोध केल्यानंतर ते गाठोडं काही सापडत नाही. अर्जुन म्हणतो की प्रिया खूपच जास्त शातीर आहे, हुशार आहे, तिने ते गाठोडं तिथे नाही तर इथेसुद्धा आणून ठेवलं असेल. तेव्हा आता अश्विन आणि प्रिया दोघेही घराबाहेर असतात. तेव्हा अर्जुन अश्विनच्या रूममध्ये जातो आणि शोधाशोध सुरू करतो. तेव्हा इथे शोधाशोध सुरू करत असताना सगळे कपाट उघडत असतात, पण एक दरवाजा खूपच जास्त कठीण असतो, तो उघडायला काही तयार नसतो. पण तरीसुद्धा इथे प्रेक्षकांनो, अर्जुन आता तो दरवाजासुद्धा उघडण्याचा प्रयत्न करत असतो. तेव्हा इथे जोर लावल्यानंतर पटकन तो दरवाजा उघडतो आणि त्याच्यामध्ये आता अर्जुन चेक करत असताना लाल रंगाचं गाठोडं त्याच्यामध्ये सापडतं. तेव्हा प्रेक्षकांनो, आता गाठोडं तर अर्जुनला त्याच्यामध्ये सापडलेलं असतं आणि ते उघडल्यानंतर अर्जुन बघतो तर काय प्रेक्षकांनो, त्याच्यामध्ये आता लहानपणीच्या तन्वीचा फोटो असतो सायलीचा आणि इथे त्याच्यावरती नाव असतं सायलीचं. फोटो असतो तन्वीचा, नाव असतं सायलीचं. कारण का प्रेक्षकांनो, इथे आता मधुभाऊंनी जेव्हा तो फोटो काढलेला असतो तेव्हा मागे सायलीचं नाव लिहिलेलं असतं, जेणेकरून सायली कधी मोठी झाली तर तिला कळावं की हा फोटो तिचा आहे म्हणून. तेव्हा प्रेक्षकांनो, अर्जुन जेव्हा ते सगळं बघतो, अर्जुनला कळतं की सायलीच्या गाठोड्याबरोबर नक्कीच काहीतरी एकदम भयानक करण्यात आलेलं आहे. म्हणजे सायलीची ओळख इथे लपून ठेवण्याचा प्रयत्न केला गेला आहे, असं सुद्धा इथे आता अर्जुनच्या लक्षात येतं. कदाचित ही प्रिया फ्रॉड मुलगी आहे, तिनेच तर इथे सायलीची ओळख लपून ठेवली नसेल ना. सायलीला इथे आता तन्वी म्हणून कुणी ओळखेल म्हणून तिचं गाठोडं चोरून आणलं असेल. तेव्हा इथे आता पायावरती असणारं तुळशीपत्र, अर्जुन म्हणतो की तन्वीच्या पायावरती, तळपायावरती तुळशीपत्र होतं. मला आता सायलीच्या पायावरती ते तुळशीपत्र आहे का ते बघायला हवं. पण इथे आता फोटो बघून तर आणि त्या लहानपणीच्या वस्तू बघून तर अर्जुनला समजतं की सायली हीच खरी तन्वी आहे. पण प्रियाने आत्तापर्यंत जशी कारस्थानं केली आहेत तशीच कारस्थानं तिने इथे सायलीच्या बाबतीत केलेत. सायलीची इथे मूळ ओळख लपवण्याचा प्रयत्न केला आहे. तर अशा रीतीने प्रेक्षकांनो, अर्जुनसमोर आता सत्य आलेलं असतं. सायली हीच खरी तन्वी आहे आणि प्रिया एक फ्रॉड मुलगी आहे हे अर्जुनला कळतं आणि या सगळ्याच्या मुळाशी कुठे ना कुठेतरी नागराजचा हात आहे हे सत्यसुद्धा अर्जुनच्या समोर आलेलं असतं. लवकरच प्रेक्षकांनो, या संपूर्ण केसचे आता इन्व्हेस्टिगेशन करून अर्जुन इथे घोषित करेल की सायली ही खरी तन्वी आहे आणि प्रिया ही खरी फ्रॉड मुलगी आहे आणि त्याच्यानंतरलाच इथे अश्विनचे डोळे उघडतील
आणि तेव्हा अश्विनी ते आता रस्त्यावरती येईल, चांगल्या मार्गावरती येईल.